मित्रांनो, पालघर जिल्हा पोलीस भरती 2024 मध्ये हा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. प्रश्न पर्सेंटेजवर आधारित होता. म्हणत आहे, जर एका संख्येचे 50% त्या संख्येच्या 20% पेक्षा 300 ने अधिक आहे, ती संख्या शोधा कोणती होती? जेव्हाही आपल्याला पर्सेंटेजमध्ये ती संख्या शोधा किंवा ती संख्येची किंमत काढा असं काही माहीत नसेल, तर आपण त्यावेळेस त्या कंडिशनमध्ये शक्यतोवर आपण 100 मानून ती किंमत काढण्याचा प्रयत्न करायचा. मानलं ती वस्तू होती 100. या संख्येचे म्हटलं 50%. आता 100चा 50% जर म्हटलं तर किती होणार? 50. आणि या संख्येचे 20% म्हटलं तर 100चे 20% म्हटलं तर किती होणार? 20 होणार. आता त्यानं त्या प्रश्नात काय म्हटलं बघा, एका संख्येचे 50% त्या संख्येच्या 20% पेक्षा 300 ने अधिक आहे. म्हणजे एका संख्येचे 50% आणि एका संख्येचे 20% हे झाले त्या संख्येचे. याच्यापेक्षा हे कितीने जास्त आहे? आपल्या लक्षात जर आलं तर हे कितीने जास्त आहे? 30 ने जास्त आहे. आणि 30 ची किंमत दाखवत आहे 300 ने जास्त आहे. मग 30 ची किंमत दाखवत आहे 300 ने जास्त आहे. तर एकाची किंमत किती? याला 30 ने भाग देऊन द्या. एकाची किंमत किती येणार आपल्याकडे? एकाची किंमत आली 10. एका युनिटची किंमत आली 10. त्यांनी विचारलं ती संख्या सांगा कोणती ते. तर ती संख्या आपण काय मानत होतो? 100. मग ती संख्या मानत होतो आपण 100 युनिट. एका युनिटची किंमत 10 आहे, तर 100 युनिटची किंमत किती होणार? ₹1000. तर ती संख्या कोणती असेल? ₹1000. ठीक आहे. हे या प्रश्नाचं उत्तर होतं. समजलं? जय हिंद.